पण अदरवाईज असं ठाण्यात येण्याचा योग असा आला नव्हता. म्हणजे वहिनींनी म्हणजे मिसेस शिंदे आहेत, त्यांनी आम्हाला एकदा बंगल्यावर बोलवलं होतं, बट दॅट्स अबाउट इट. पण अदरवाईज असं ठाण्यात येण्याचा योग असा आला नव्हता. म्हणजे वहिनींनी म्हणजे मिसेस शिंदे आहेत, त्यांनी आम्हाला एकदा बंगल्यावर बोलवलं होतं, बट दॅट्स अबाउट इट. सुरू कराल तर प्रेरणा, यू हॅव ऑलवेज बीन सच अ बिग सपोर्ट, सो थँक्यू सो मच. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. मी ठाण्यात आहे. अर्थात ठाण्यात काही असलं की माझा उत्साह असतो. अमूल्य वैभव बद्दल ऐकल्यानंतर मी इथे आली. विविध एक्झिबिशन असणार आहेत, सो त्या एक्झिबिशनला भेट देणार आहोत. आणि सगळ्यात पहिलं स्टॉल कोणाचं आहे, कोणाला भेटायचं आज आपल्याला? तर माझी गोड मैत्रीण, अभिनेत्री आणि सुपरस्टार अमृता खानविलकर हे हिअर. मी गेले 3 दिवस ठाणेकर झालेली आहे. काय काय केलं? अर्थात तुला इथून हलायला मिळालं नसेल अमृता. नाही, आता माझं असं झालंय की एकतर अमूल्य वैभव हे अखंड एक्झिबिशन आम्ही क्युरेट केलंय, अमूल्य बाय अमृता आणि ठाणे वैभव यांनी. तर मी ऍक्च्युली माझ्या स्टॉल सोडून मला बाकीच्या स्टॉलचं सगळं ठीक आहे ना, नीट आहे ना विचारपूस. म्हणजे मी आता लेकीची आई आहे, तर मी लग्न लावून दिलंय आणि मला सगळीकडे जाऊन सगळ्यांना सगळं मिळालंय ना, ती सगळी चौकशी करावी लागते. आणि त्याचबरोबर अर्थातच अमूल्यबाई अमृताचा इथे स्टॉल आहे. तर किती 61 ब्रँड्स आज आपण इथे ठाणे क्लबला अमूल्य वैभवच्या निमित्ताने घेऊन आलोय. आणि वेगवेगळे स्टॉल्स आहेत, ज्वेलरी, साड्या. म्हणजे माझा साडीचा स्टॉल आहे, तर दुसरे स्टॉल नाहीत असं नाहीये. अगदी समोरच महेश्वरी साड्यांचा सुंदर स्टॉल आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या साड्यांचा आपण स्टॉल घेतले. क्लिनिंग प्रोडक्ट्स म्हणू नकोस किंवा बॅग्स म्हणू नकोस, कुर्ते म्हणू नकोस, ज्वेलरी म्हणू नकोस, सगळं आहे इथे. पण एक मला सांगा असं वाटतं, मी इथे एंटर केल्यानंतर अमृताच्या स्टॉलवर आल्यानंतर अमृता नव्हती तिकडे. ती वेगवेगळ्या स्टॉलवर व्हिजिट करते. त्यामुळे म्हणलं आम्ही काकूंना विचारलं, त्या अमृता कुठे? अरे असेल ती कुठल्या तरी स्टॉलवर. हो, कारण काय ना की फक्त एक्झिबिशन नाही, आपल्याकडे पॉडकास्ट झाले, आपल्याकडे मास्टर क्लासेस झाले. अनेक नगरसेविकांनी येऊन त्यांना काय वाटतं याच्याबद्दल हे सांगितलं. आणि आपल्याकडे आज नाही म्हटलं तरी 80% या काय आपण म्हणूया महिला उद्योजिका आहेत. आणि त्या सगळ्यांनी जे काही आहे ते खूप असं मनापासून आम्हाला साथ दिली असं वाटतं. काल मला वाटतं उपमुख्यमंत्री येस शिंदे साहेब, त्यांना ते लाडकी बहीण योजना आणि त्यांनाच नेहमी वाटत होतं की आम्हाला लाडकी बहीण जी आहे तिनीच आम्हाला खूप म्हणजे त्यांच्या क्षेत्रामध्ये इतकं जास्त त्यांना सपोर्ट मिळालाय. सो ते ना सगळ्यांना मी सगळ्यांचा लाडका भाऊ आहे आणि या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत असं ते संबोधत होते. आणि इट वॉज जस्ट फॅन्टॅस्टिक. तुला तुझ्या स्टॉलला काही रिस्पॉन्स मिळतो? याच्यापैकी काही साड्या मी आधी आपण बघितल्या होत्या, पण यावेळेस काय ऍड ऑन आहे त्याबद्दल? सो यावेळेस ऍड ऑन आपल्याकडे ऑर्गॅन्झा सारीज आहेत. खूप लोक येऊन हो हे काहीतरी वेगळं आहे. आणि आपण जिजामाता नऊवार जी आहे ती परत रिइंट्रोड्यूस करत आहोत आपल्या कलेक्शन मध्ये. नऊवारी मी करावी अशा खूप लोकांचं असं एक मन होतं कस्टमर्सचं. पण मी त्यांना म्हटलं की ऐका, पैठणी नऊवारी करणं म्हणजे खूप इन्व्हेस्टमेंटचं काम आहे. आणि सध्या आम्हाला हे करायचं होतं, अमूल्य वैभव करायचं होतं. म्हणून मी त्यांना म्हटलं की हे बघा कसं वाटतंय. आणि तुम्ही पाहताय की असं घरातल्या घरात फोटोशूट केलाय. आमच्या घरातल्या सगळ्या मॉडेल आम्ही वापरतो. आता मी प्रेरणाला सुद्धा इन्व्हाइट करणार आहे, पत्रकार मॉडेल्सना सुद्धा मी इन करणार आहे. सो आपले जे काही मैत्रिणी आहेत त्या सुद्धा. पण मी ते फोटोशूट बघितलं, मग इतकं गोड वाटतंय. म्हणजे तू आई आणि बहिणीला ज्या पद्धतीने इन्व्हॉल्व केलं. एक्सप्लॉइट करते मी मम्मीला कम्प्लिटली. म्हणजे मला असं वाटतं मम्मी आता माझ्याकडनं रॉयल्टी मागू शकते, माहितीये का. तर ती समजा नाही म्हणाली की हे मी नाही करणार, तर मला सगळंच म्हणजे मम्मी कुठे जाऊ असं आहे. कारण स्टॉल पण ती सांभाळते आणि सगळंच ब्रँडचं सगळं ती बघते. याच्यातल्या साड्यांबद्दल सांगा, कोणाला काय आवडतंय? आणि सो आमच्याकडे आता यावेळेस ना आपल्याला पेस्टल पैठण्यांना खूप रिस्पॉन्स मिळतो. हँडलूम येवला पैठणी, आपल्याकडे प्युअर सिल्क पैठण्या आहेत आणि आपण बनवून घेतो. तर ही आपली जी आहे ती एक मिनिट प्राइसिंग काढते, नाहीतर मग लोकांना असं वाटेल हे बापरे काय हे. हा पण माझ्या डोक्यावरच पडली ती. हा तर ही आपली पेस्टल पैठणी आहे. सॉरी, परत कट करशील ना? नाही कुठेतरी पडलं म्हणजे. नाही ठीक आहे. हा सो ही आपली पेस्टल पैठणी आहे. आता आपल्याकडे 4 कलर होते, ते कालपासून गेलेत. आणि हो ही मी ह्याचा जो आम्ही सॅम्पलिंग केलं होतं ते आता मला माहित नाही कुठे, पण ते आपल्या याच्यावरती आहे, वेबसाईट वरती आहे. बनारसीज आहेत आपल्याकडे. याच्याबद्दल हो, याच्याबद्दल मी ही मला आपल्याला
टाइम्स बिझनेस अवॉर्ड मिळालं होतं तेव्हा मी नेसली होती. सोनू Right. सूदनी आपल्याला हो हो अवॉर्ड दिलं होतं. कॉटन पैठण्या याचे 8 पीसेस होते आपल्याकडे आणि ते आता एकच राहिलंय. सो सेल पण फार कमाल झाला आहे आणि दॅट वॉज रिअली समथिंग. म्हणजे मला काय करायचं होतं की फक्त स्वतःचा ब्रँड नाही तर मला अनेक ब्रँड्स एकत्र आणायचे होते आणि ते अमूल्य वैभव मधनं ते पॉसिबल झालं. वाव, पण तू इतर स्टॉल्स वर जाते, तुझ्या स्टॉल कडे थोडं कमी लक्ष हो, आहे, पण अर्थातच. तरी किती साड्या गेल्या? टू गिव्ह यू अ नंबर, 25 साड्या. इट्स अ बिग या, इट इज अ व्हेरी व्हेरी बिग नंबर. एक्झिबिशन येस, मध्ये येस. आणि सुपर. हो, आणि मी तुला सांगू म्हणजे आय हॅड मॅनिफेस्टेड दिस आणि मी आता लिटरली मी माझी डायरीच एक चारतो ना आपण तसं आणि मी त्याच्यात लिहिलं होतं की ह्या एक्झिबिशनला मी 25 साड्या विकणार आणि ते तसंच झालं. सो हो, गुड. सो आय एम व्हेरी व्हेरी पण हे हॅपी तुझं अबाउट इट. पहिलं एक्झिबिशन आहे म्हणजे अमूल्यचं? अमूल्य वैभवचं हे पहिलं एक्झिबिशन आहे, माझं हे तिसरं आहे. पण दिस इज द एक्झिबिशन जिकडे मी अखंड 3 दिवस आहे. आहेच. आणि मला असं वाटतं इकडे सगळे येत आहेत ना, तुम्ही थोडा कॅमेरा फिरवल्यावर तुमचं लक्ष राहील की साड्या तर आहेच, पण अमृताला भेटण्यासाठी, तिच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी ही जी काही गर्दी आहे, लोक उत्सुकतेने कौतुकाने बघतायत सगळं. आणि इथेही स्टॉल्स आहेत, त्याबद्दल थोडंसं अमृताकडनं आपण जाणून घेऊयात. कोणकोणत्या गोष्टी आहेत या सगळ्या सो इकडे एक एक्झिबिशन? नथीचा साज म्हणून एक आहे, त्याच्यानंतर समोर आमचं ट्विंकल वीक म्हणून एक होममेड कॅन्डल्स आहे. Great. इकडे महेश्वरी विशेष विशेषज्ञा बाय वेदा त्यांचा एक महेश्वरीचा स्टॉल आहे. त्याच्यानंतर कोंकणाई म्हणून एक आहे जिकडे कोकणातले प्रोडक्ट्स होममेड प्रोडक्ट्स असतात. Right. चिवडा आहे, त्याच्यानंतर कुर्ताज आहेत, मखर किंवा फ्रेमसाठी एक काय अनुरा स्टुडिओ म्हणून आहे. सो खूप वेगवेगळे स्टॉल्स आहेत आपल्याकडे, खूपच वेगवेगळे. सुपर. मला तू सांग, तुला कोणत्या स्टॉलने सगळ्यात जास्त आकर्षित केलं? मला नथीचं असेल. नथीचा साज ते काल 3 दिवसांपासून माझ्या मागे लागले आहेत, आमची नथ घाला. पण मी आपलं त्यांच्याकडनं वेगवेगळी ज्वेलरी घेते अशी हे छान अच्छा छान. तू. हो, सो मला काही ज्वेलरी कॅरी करावीच लागलेली नाहीये. त्या लोकांनीच येऊन मला नटवलंय, नट्टापट्टा मेकअप वगैरे केलाय. जी मेकअप आर्टिस्ट म्हणून आहे तिने केलाय आणि खूप कौतुकाने सगळ्यांनी केलंय अगदीच. म्हणजे किती छान मैत्रिणी आल्या होत्या, सोनाली हो, ताई. सोना, नेहा नेहा. येऊन गेली, आता आज मंजू येणार आहे, आशू येऊन गेला, वा. आशिष पाटील येऊन गेला. सो खूप मस्त आणि इतक्या नगरसेविका येऊन गेल्यात अगं. वा. म्हणजे मला आणि आता नावं कामात आहे आठवत. ना, कारण ते राजकीय या हो, सगळ्या गोष्टी आणि तुझा त्याही संपर्क म्हणजे होतोय ना. आता आय थिंक निखिलजींमुळे जे यु नो निखिल बल्लाळ आहेत त्यांच्यामुळे माझं जरा ओळख झाली. अदरवाईज असं वा. आहे. आणि या एक्झिबिशन मध्ये नारी खूप जास्त हो, मोठ्या खूप प्रमाणात भारी आहे, बघ ना केवढ्या सगळे सगळ्या. भारी. मला असं वाटतं खूप छान वाईब्स तुला इथून थँक्यू, मिळते थँक्यू. तुझ्या ब्रँड साठी असेल, आणि ज्या पद्धतीनं तू तुझं काम करता करता हे बिझनेस एंटरप्रेनरशिप करते, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू आणखीन डार्लिंग. यश मिळत राहू दे. आणि आम्ही काय, तुम्ही काहीतरी नवीन. थँक्यू थँक्यू. थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू. आता मी जरा बघते हा. साड्यांकडे, जरा मला हो, दाखव. जरा जरा बघ बघ बघ.